तुम्हाला माहितीये इथे देवीला विस्की प्रसाद म्हणून अर्पण केली जाते। आमेर फोर्ट मधील शीला देवीच्या मंदिरामध्ये ही प्रथा अजूनही चालू आहे। जयपूरमध्ये आज आमचा दुसरा दिवस होता आणि मला भयंकर ताप असतानाही मी फिरायचं ठरवलं, कारण आम्ही आमेर, नाहरगड आणि जयगड फोर्टवर जाणार होतो। आमेर फोर्ट जयपूर पासून साधारण 11 ते 12 किलोमीटरवर आहे। ही जागा राजपूत राजांची राजधानी होती। भले मोठे दरवाजे, भिंतीवरील कोरीव काम इथली संस्कृती सांगतात आणि खास म्हणजे शीश महाल, जिथे एक दिवा लावल्यानंतर पूर्ण रूम चमकते। आमेर फोर्ट इतका भारी आहे की इथे जोधा अकबर, बाजीराव मस्तानी, मुगले आझम सारख्या अनेक सिनेमांचं शूटिंग झालंय। या किल्ल्याच्या बाजूलाच नाहरगड आणि जयगड किल्ला आहे। जयगड किल्ला म्हणजे जयपूरच्या सुरक्षेचं सॉलिड सिस्टम आहे। इथे जयवान नावाची जगातली एक प्रचंड तोफ आहे, जी आतापर्यंत एकदाच वापरली गेली। इथून आमेर फोर्टला एक गुप्त टनेल सुद्धा आहे। जयपूर शहराचं विहंगम दृश्य आणि सूर्यास्त पाहायचा असेल तर नाहरगड फोर्टला नक्की जा। हा किल्ला राजा सवाई जयसिंग यांनी बांधला होता। पण नाव नाहरगड का पडलं माहितीये? इथे एखाद्या नाहराचं म्हणजे वाघाचं भूत होतं अशी कथा प्रचलित आहे। पन्ना मीनाका कुंड आमेर फोर्टच्या अगदी जवळ आहे। ही एक स्टेपवेल आहे, म्हणजे पाणी साठवायची जागा। पूर्वी लोक इथे पाणी भरायला यायचे, आता कॉन्टेंट बनवायला येतात। इतिहास, आर्ट आणि एस्थेटिक परंतु एकदम अंडररेटेड स्पॉट आहे। हा समोर जो पाण्यात राजवाडा आहे ना, तो आहे जल महल। जयपूर मधल्या मानसागर तलावात असलेला हा महल टुरिझम साठी ओपन नाहीये। जयपूरमध्ये तुम्ही फोर्ट वर जाणार असाल तर टूर गाईड घ्यायला विसरू नका, नाहीतर तुम्ही काय पाहतात हे कळणारच नाही। यासोबत आमचं जयपूर फिरून झालं आणि आम्ही उद्या पुष्कर आणि जोधपूरकडे निघणार आहोत।